नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। येत्या 2 तारखेला शुक्रवारी सकाळी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे मराठा मोळा संघटनेतर्फे प्रचंड असे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून कार्यकर्ते मावळे या ठिकाणी हजर राहणार आहेत। त्याचबरोबर महिला, काही शेतकरी उपस्थित राहणार आहेत। या सगळ्यांचा एकच उद्देश आहे किंवा धरणे आंदोलन करण्याचा उद्देश आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्याचं जे सरकार आहे त्या सरकारनं आश्वासन दिलं होतं की जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, त्यांना दिलासा देऊ। योगायोगाने त्यांच्यावर सत्ता आली। आज त्यांच्याकडे अघोरी सत्ता आहे असं म्हणलं तर हरकत नाही। इतके दिवस झाले पण त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा ब्रश शब्द काढत नाही। आज अनेक शेतकरी आत्महत्या करतायत। रोज आपण पेपर वाचतो, अनेक ठिकाणी शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे। त्यामुळं शेतकऱ्याला तातडीनं मदत करण्याची गरज आहे। त्यामुळे या शासनाला दिलेलं जे आश्वासन आहे त्यांनी पाळावं। त्यांना जागरूक झोपलेलं आहे, त्यांना जागं करण्यासाठी येत्या 2 तारखेला विभाग आयुक्त कार्यालयासमोर प्रचंड असे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। तर शेतकऱ्याची तर संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्याचा जो विमा आहे त्या विम्यामध्ये अनेक लफडे झालेत, अनेक प्रॉब्लेम झालेले आहेत। त्यामुळं शेतकऱ्याला विमा मिळाला पाहिजे ही आमची दुसरी मागणी। त्याचबरोबर शेतकऱ्याला जो काही वीज पंप जे आहे त्या पंपाला वीज फुकट देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं होतं। परंतु फुकट तर दूरच जाऊ द्या, लाईट देखील पंपाला 24 तास दिली जात नाही। त्यामुळे आमची सरकारकडे मागणी आहे की शेतकऱ्याच्या वीज पंपाला 24 तास लाईट द्यावी, त्याचबरोबर त्याचं लाईट बिल माफ करावं अशी मराठा मोळा संघटनेची मागणी। त्याचबरोबर शेतकऱ्याचा जो विम्याबद्दल तर तुम्हाला आत्ताच बोललो, परंतु अनेक शेतकऱ्याला नवीन वीज बिल घ्यायचं असते किंवा DP खराब झालेला असतो, तर त्या DPच्या नावाखाली हे अधिकारी प्रचंड त्यांना त्रास देतात। त्यामुळे या सरकारला मला सांगायचं आहे की शेतकऱ्याला ताबडतोब तुम्ही DP दिला पाहिजे। त्याचे काही निकष बनवा की आम्ही 8 दिवसात 4 दिवसात आम्ही DP बसवू। त्यामुळे हे सगळं आम्ही सरकारला सांगतोय की शेतकऱ्याची प्रवृत्ती थांबवण्यासाठी मागेल त्याला DP दिला पाहिजे आणि ताबडतोब दिला पाहिजे। ह्या मागण्यासाठी आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रचंड असे धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत।